नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल शेंगदाण्यामध्ये तीळ घालून कुठली रेसिपी? पावसाळा स्पेशल ही रेसिपी असणार आहे बरी का. फक्त रोज एक खा आणि तंदुरुस्त व्हा. चला मग ही रेसिपी कुठली आहे वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथलं घेतलेत मखाणे, 25 ग्रॅम इतके मखाणे घेतलेत. आता मखाणा हा नरम आहे, तुम्हाला इथे दाखवते बघा एक दाबून मी, म्हणजेच की हा साधाळ्यासारखा मऊ असा मखाणा झाला आहे बघा, फुटत नाही असा. मग तो आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जर दाबला ना तर चांगला कुरकुर असा झाला पाहिजे, इतपत भाजून घेऊ. मखाण्यामध्ये ना प्रथिने आणि फायबरचं प्रमाण भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे पचायला हलके असून वजन नियंत्रणात ठेवतात, हाडे मजबूत करतात आणि रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्यामुळे का नाही आवर्जून मखाण्याचं सेवन केलं पाहिजे. आता बघा एक 5-6 मिनटं मखाना भाजला आहे आणि इथं तुम्हाला मी मोडून दाखवला, म्हणजेच की असा दाबायचा लगेच तो फुटला जातो. मस्त कुरकुरीत मखाना झाला आहे. मग खाली काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये इथे घेतले शेंगदाणे, 1.5 कप इतका घेतला आहे बरं का. चांगल्या प्रकारे भाजून घेऊयात. वजनी प्रमाण सांगायला गेलं तर साधारण 150 ग्रॅम इतका हा शेंगदाणा घेतलेला आहे. खरपूस चांगला भाजून घ्यायचा आहे, पण शेंगदाण्याला अति जास्त डाग पडू द्यायचे नाहीत बघा. गॅस बारीक ठेवून मस्त ह्याच्यावरचे सालं निघूसपर्यंत शेंगदाणा भाजून घेतला आहे. आता शेंगदाण्यामध्ये इथं घातलेले तीळ, साधारण एक 20 ग्रॅम इतके तीळ घातलेत बघा. कारण शेंगदाणे तीळ खाण्याचे फायदे भरपूर आहेत बरं. शेंगदाणे थोडे भाजले ना मग तीळ घालायचं, म्हणजे तीळ आणि शेंगदाणे एकत्र चांगल्या प्रकारे तटतट आवाज येऊपर्यंत भाजून घेऊयात. शेंगदाण्यामध्ये ना प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅटचे उत्तम असा स्रोत आहे बघा. रोज मूठभर शेंगदाणे खाल्ल्याने हृदय निरोगी राहते, वजन नियंत्रित राहते, पचनक्रिया सुधारते, रक्तातील साखरी नियंत्रित राहण्यास मदत होते. असे बरेच शेंगदाण्याचे फायदे आहेत. पण रोज आपण शेंगदाणे मूठभर खातो को, आपण जरी खाल्लं तर मुलं खायला नको म्हणतात. त्याच्यामुळे आजची रेसिपी सांगतेच तुम्हाला काय केले. इथं बघा शेंगदाणे तीळ चांगले भाजून घेतले, शेंगदाण्याचे वरचे साल निघूसपर्यंत. आता खाली एका ताटामध्ये काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये बघा 50 ग्रॅम इतके बदाम घेतलेत आणि जरा काजू कमी घेतलेत बरे का. अगदी तुमच्या आवडीनुसार दोन्ही सेम घातलात तरीसुद्धा चालेल. आता थोडंसं ना तूप घातलं आहे, तुपामध्ये चांगले भाजून घेऊयात, म्हणजे ना हे कुरकुरीत होतात. तर आज आपण ना पावसाळा स्पेशल अतिशय पौष्टिक असा लाडूचा प्रकार पाहणार आहोत, तेही साखर न वापरता बरे का, कुठलाही पाक न करता. अगदी मस्त खुसखुशीत होतात, महिना काय 2 महिने राहणार बरे का. बघा आता आपल्या इथं काजू आणि बदाम भाजून झालेत, हलके डाग पडूपर्यंत काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये बघा इथं घेतलेले अक्रोड, त्याचबरोबर मगजबी, सूर्यफुलाचे बी आणि हिरव्या कलरचे जे मगजबी असतात ते घेतलेले आहेत. 3 प्रकारचे बी घेतलेत आणि अक्रोड घेतलेत. बी जे प्रमाण आहे तर ते 30-30 ग्रॅम इतके घेतलेत आणि अक्रोड 20 ग्रॅम इतके घेतलेत बघा. मस्त तुपावरती खरपूस भाजून घेऊयात. जे पांढरे बी दिसतात ना तुम्हाला, मगज बी किंवा पंपिंग सीड्स वगैरे, तर त्याला हलके डाग पडूसपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. पण भाजत असताना गॅस मात्र बारीक ठेवायचं बरं का. हे सर्व सीड्स त्याचबरोबर अक्रोड खाण्याचे तुम्हाला फायदे तर माहितीच असतील. खूप असे पौष्टिक आहेत बरे का. ह्याने हाडे वगैरे आपले मजबूत होतात, शिवाय पोटासाठी, केसांसाठी खूप असे फायदेशीर ठरतात. आता बघा हे सुद्धा भाजून घेतलेत, खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये आणखीन थोडंसं तूप घातले आणि इथे काळे मनुके, पिवळे मनुके घातलेत. ते सुद्धा हलके छान फुलूसपर्यंत ना आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तूप थोडंसं कमी वाटतंय म्हणून थोडंसं तूप घातले, म्हणजे हे चांगल्या प्रकारे फुलायला हवेत की नाही म्हणून. आता इथं मी जे ड्रायफ्रूट घेतलेत ह्याच्यातलं तुम्हाला कुठलं नसेल आवडत, नाही घेतलं तर चालेल, किंवा ह्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला पिस्ता, खसखस वापरायचे असेल तर वापरू शकता. आणि शिवाय ह्याच्यामध्ये कुठला आणखीन ड्रायफ्रूट नसेल तुमच्याकडे, नाही घातला तरीसुद्धा चालेल, घालावंच असं काही नाही. आता बघा इथं तुम्हाला मनुके हे चांगले फुललेले दिसत असतील, हे भाजलेत असं समजायचं. खाली काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये 2.25 वाटी इतकं सुकं खोबरं घेतलं आहे बरं का. आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 150 ग्रॅम इतकं हे आपलं खोबरं आहे. चांगलं मस्त हलका तांबूस रंग होईपर्यंत भाजून घेऊयात. सुकं खोबरं हे मी किसून घेतलं आहे. अगदी मार्केटमध्ये सहजपणे तुम्हाला डेसिकेट कोकोनट किंवा नारळाचा बुरादा म्हणून मिळतो बघा, ते जरी वापरलात तरीसुद्धा चालेल. पण खोबरं वापरल्याने अतिउत्तमच होईल बरं का. खोबऱ्याचे पण खूप असे फायदे आहेत बरं का. खोबरं सतत हलवत राहायचं बरं का, अति जास्त लाल करायचं नाही, नाहीतर चव बिघडले जाते. आता खोबऱ्याचा बारीक चूर असतो तो बघा चांगला लाल झाला आहे. सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे मध्यभागी, म्हणजे मस्त खोबरं भाजलं जातं. चांगलं चुरचूर खोबरं भाजून घ्यायचं आहे होईपर्यंत. खोबरं भाजलं की खाली काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये ना 1 कप इतकं गव्हाचं पीठ घातलं बरं का. पीठ नसेल वापरायचं, नाही वापरलं तरी पण चालेल, पण पिठामुळे आपल्याला लाडूला छान प्रकारे बाइंडिंग येते. शिवाय आपण गव्हाचं तर पीठ वापरणार आहे. त्याचबरोबर इथं बघा गव्हाचं पीठ जे घेतलं आहे ना ते चाळून घेतलेलं नाही, बिन चाळताच घ्यायचं आहे. कारण त्याच्यामध्ये जो चोथा, जो कोंडा निघतो ना तो खूप असा पौष्टिक असतो. त्यामुळे सुरुवातीला चांगलं 1-2-2.5 मिनटं ना आपल्याला सुकंच हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये तूप घालायचं. सुरुवातीलाच तूप घालायची घाई करायची नाही. एक साधारण 3 ते 4 चमचे इतकं आपल्याला तूप लागतं. सध्या 2च चमचे इतकं तूप घातलं आहे बघा. आणि या तुपामध्ये मस्त हलका तांबूस रंग होईपर्यंत हे भाजून घेऊयात.
गव्हाचं पीठ असल्यामुळे जरा भाजायला वेळ लागतो बघा. जेवढं पीठ चांगलं भाजाल ना तेवढे लाडू हे टाळायला चिटकत नाही, मस्त खुसखुशीत होतात बघा. सर्वच जिन्नसच हे मी तुम्हाला कमी कमी वेळेतच भाजताना दाखवलेले आहेत, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून. पण चांगल्या प्रकारे गॅस बारीकच ठेवून तुम्हाला सर्व ड्रायफ्रूट हे भाजून घ्यायचे आहेत, तर तुमचे लाडू एकदम चविष्ट, शिवाय अगदी वास नाही येणारे आणि मस्त महिना 2 महिना टिकणारे असे हे लाडू होतात बरं का. जितकं भाजता येईल तुम्हाला तितकं भाजून घ्यायचं आहे. आणखीन थोडंसं तूप कमी वाटतं म्हणून इथं अर्धा चमच इतकं तूप घातलं आहे आणि मस्त हे भाजून घेऊयात. एक 7-8 मिनटं भाजण्यासाठी पीठ लागतं बघा बारीक गॅसवरती. कढई जाड बुडायची घ्यायची, म्हणजे हे करपलं बिलकुलसुद्धा जात नाही. असं तर ह्याच्या अगोदर मी वेगवेगळ्या प्रकारचे लाडूंचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत. हिरव्या मुगाचे लाडू, ड्रायफ्रूट लाडू, त्याचबरोबर मघाण्याचे लाडू, त्याचबरोबर आपले शेंगदाण्याचे लाडू, डिंक लाडू, मेथीचे लाडू, जवस लाडू, ह्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, तुम्ही पाहू शकता. बघा चांगल्या प्रकारे ना इथं हे आपलं पीठ भाजून झालं आहे. हलका छान मस्त असा तांबूस रंग आला आहे. आता खाली काढून थंड करायला घेऊयात. आणि बघा तोपर्यंत जसं हे जिन्नस भाजेल ना तसतसे इथे खाली एका ताटामध्ये डिशमध्ये काढून घेतलेत बघा. शेंगदाणे इथे चोळून दाखवते बघा, मस्त कुरकुरीत झाले. तुम्हाला वाटलं तर ह्याच्यावरचे साल काढून ना असे चोळून घ्यायचे शेंगदाणे आणि पाकडून घ्यायचे. साल ह्याची फुड निघून जाते, काढून घेऊ शकता तुम्ही. पण शेंगदाण्याची साल ही पौष्टिक असते त्यामुळे मी काढणार नाही. आणि सर्व जिन्नस इथं भाजलेले आहेत बघा, तुम्हाला दाखवले, बाजूला ठेवूयात. आणि सर्व हे मिक्सरला घालून आता बारीक करणार आहोत आपण. सुरुवातीला बघा शेंगदाण्याने तीळ मिक्सर जारमध्ये घातलेत आणि वाटून घेऊयात. सुरुवातीला बघा गूळ न घालताच हे असे वाटून घेतले बघा, मस्त बारीक पावडर झाले. आता ह्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. तर गूळ बघा इथं 1 कप इतका बारीक चिरलेला घेतला आहे. वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 150 ग्रॅम इतका गूळ घेतला आहे. अर्धाच गूळ ह्याच्यामध्ये घातला आणि मिक्सरला फिरवून घेतलं आहे बघा. आणि अर्धा गूळ ना बाजूला ठेवला आहे, पुढे वापरणारच आहोत. मस्त एकदम बारीक झालं आहे. जसं बारीक होईल ना तसं आता आपण मोठ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात, परातीमध्ये. म्हणजे कसं सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करता येतात ना, म्हणून असं मोठ्या परातीमध्येच काढून घ्यायचं आहे. आणि आता काय जेवढे भाजलेले होते ते बाकीचे सर्व आपण बारीक करून घेऊयात. मखाना बघा आपण भाजून बाजूला ठेवला होता, तो थंड झाला आहे. थंड झाल्यानंतर सर्व जिन्नस घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये ना वाटून घ्यायचे आहेत. मस्त कुरकुरीत झाल्यामुळे लगेच ह्याची पावडर बनते बघा. मस्त पावडर झाली, ही सुद्धा इथे एका कडेला काढून ठेवूयात. त्याच आता मिक्सरच्या जारमध्ये बघा आपण काजू बदाम भाजून ठेवले होते ते घालूयात आणि ते सुद्धा एकदा मिक्सरला बारीक करून घेऊयात. मिक्सरला बारीक झाले की इथं बघा जे सीड्स घेतले होते आपण, त्याचबरोबर अक्रोड भाजून बाजूला काढून ठेवलं होतं ना ते घालूयात. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ना आपण मनुके भाजून ठेवले होते बघा, काळे मनुके आणि पिवळे मनुके, ते सुद्धा घालूयात. त्याचबरोबर अर्धा कप उरलेला गुळ तो सुद्धा घालूयात. आणि वेलची इथं बघा 5 ते 6 इतक्या वेलची घेतल्यात, त्यासुद्धा सोलून ह्याच्यामध्ये घालते. म्हणजे आता ह्या सर्वांची आपण पावडर करणार आहोत का नाही, मग त्याच्याबरोबर आपली वेलची पावडरसुद्धा होईल का नाही म्हणून करून घ्यायचं आहे. अगदी तुम्ही वेलची पावडर असेल तर ती नंतर शेवटी घातलात तरीसुद्धा चालेल. आता मिक्सरला बारीक फिरून घेतले आणि सर्व बारीक झाले बघा चांगल्या प्रकारे. अगदी एकदमच बारीक पावडर ठेवायची नाही, छान असं दरदरीत ठेवायचं आहे बघा. आणि जे आपण भाजलेलं गव्हाचं पीठ होतं ते ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. आणि आता काय सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व आपण मिक्सरला लावून घेतलं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये भाजून खसखससुद्धा घालू शकता, पण आता इथं मी घातलेलं नाही, सध्या माझ्याकडे नव्हती का नाही म्हणून. आता सर्व जिन्नस हे आपल्याला हातानेच चोळून घ्यायचे बघा, म्हणजे छान एकत्र होतं. तुम्हाला वाटलंच तर आणखीन एकदा हे मिक्सरच्या जारमध्ये सर्व मिश्रण घालून मिक्सरलाच बारीक करून घेतलात तरीसुद्धा चालेल, म्हणजे छान सर्व एकत्र होतं. मस्त तुम्हाला लाडू वळायला येतात. पण आता सर्व इथं मी हातानेच हे चोळून घेणार आहे, म्हणजे छान सर्व एकत्र होईल. बघा जेवढं आपण ह्याच्यामध्ये साहित्य जे जिन्नस वापरले ते अतिशय पौष्टिक, शरीरासाठी आपल्या खूप फायदेशीर असे आहेत बघा. तसं बघायला गेलं तर मुलं ड्रायफ्रूट खायला नको म्हणतात, शेंगदाणे गूळ खात नाहीत. पण तुम्ही जर असे एकदा लाडू बनवून ठेवलात ना तर अगदी रोज तुम्ही 1 लाडू मुलांना खायला देऊ शकता. शिवाय कुटुंबातील सगळ्यांचीच काळजी घेता आपण कुठेतरी स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरून जातो. मग तुम्हीसुद्धा हा 1 लाडू घेऊ शकता, जे की खूप असं फायदेशीर आहे. आणि बघा ह्याच्यामध्ये खोबरं मिक्सरला घालून वाटलं नव्हतं, तर आता ते थोडंसं चुरून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये घालायचं आहे. खोबरं वर दिसलं तर कसं लाडू खायला खूप छान वाटतो का नाही, म्हणून मिक्सरला वाटल्यानंतर खूप बारीक ह्याची पावडर होते, म्हणून इथं मी वरूनच असं घातलेलं बघा. आणि आता सगळे हलक्या हाताने चोळून घेऊयात. आता हे मऊ आहे बरं का, ह्याच्यामध्ये गूळ घातल्यामुळे, शेंगदाणा असल्यामुळे. पण तुम्हाला जर ह्याचे लाडू बांधायला येईना तर तुम्हाला सांगितलं मिक्सरला एकदा फिरून घेऊ शकता, किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे तूप घालून एकदा चोळून घेऊ शकता. मग तुम्ही लाडू बांधून बघा, मस्त येतात. ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही, सहजपणे लाडू बांधायला येतात. आता इथं वरून मी जे घातलं ना ते चिमूटभर जरा मीठ घातलं बघा. गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना तर त्याची चव आणखीन वाढते बघा म्हणून. आणि मस्त इथं लाडू बांधून घेऊयात.
जितका तुम्हाला छोटा मोठा हवा का नाही त्याच्यानुसार लाडू वळून घ्यायचा आहे. आता बघा मस्त इथं छोटे छोटे लाडू वळून घेते, म्हणजे कसं मुलांनी एक लाडू घेतला तर तो त्यांना संपायला हवा का नाही म्हणून. आणि वाव बघू शकता अगदी छान असा आपला इथं लाडू झालेला आहे. मला इथं सांगितलेलं सर्व साहित्य प्रमाण आहे ना ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच, म्हणजे कसं तुमचं प्रमाण इकडे तिकडे जरासुद्धा व्हायला नको. अगदी पटकन होणारे लाडू आहेत. फक्त सर्व जिन्नस तुम्हाला भाजून मिक्सरला बारीक करायचे आहेत आणि मग लाडू वळून घ्यायचे आहेत. रोज मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा सकाळ सकाळी तुम्ही सुद्धा हा दुधासोबत खाऊ शकता, जे की खूप फायदेशीर असं ठरेल. आता बघा सर्व लाडू इथं वळून घेतलेत आणि तुम्हाला शेवटचा लाडूसुद्धा दाखवते वळून, म्हणजे कसं तुम्हाला अंदाज येईल. लाडू सहजपणे वळायला येतात, शेवटीसुद्धा वळायला येतात. पण हे मिक्सरला वाटून झाल्यानंतर दळायचं, कारण का थोडं हलकं गरम असतं मिक्सरला वाटल्यामुळे आणि मऊ असतं. मग लाडू हे लगेच बांधायला येतात. तुम्ही जर मिक्सरला बारीक करून आणि मग बाजूला ठेवलात आणि नंतर लाडू बांधायला गेलात तर थोडंसं तुम्हाला लाडू बांधायला जड जाईल त्यामुळे. आणि शेवटची सुद्धा हे लाडू करून घेतले आणि बघा इथं सर्व लाडू झालेत आणि आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण 31 ते 31 असे लाडू होतात बघा. आता 1-2 इथं लाडू खाल्ले गेलेले आहेत, पण तुम्हाला इथं मोजूनसुद्धा दाखवले. आता एक लाडू तुम्हाला मोडून दाखवते. तुम्ही वरून तर लाडू पाहिलात, अगदी मस्त खुसखुशीत ओटाने खाता येईल इतका मऊ होतो, शिवाय चवीला देखील खूप भारी लागतो बरे का. नक्की पावसाळा स्पेशल हे एनर्जीचे लाडू करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचे लाडू कसे झालेत. एक नंबर चविष्ट होतात. चला मग व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कळवा. व्हिडिओ जरासुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे कसे ते सुद्धा पावसाळा स्पेशल हे पौष्टिक लाडू करून पाहतील. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.